यानंतर बातमी थेट गोव्यातून। गोव्यातील संघाचे बंडखोर सुभाष वेलिंगकर आणि संजय राऊत यांच्यामध्ये काल गोव्यात बैठक झाली आहे। सुमारे 2 तास दोघांमध्ये खासगीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। संजय राऊत यांच्यावर पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकांची जबाबदारी सोपवली आहे। त्या दृष्टीने पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी शिवसेनेने आतापासूनच संघातल्या आणि भाजपमधल्या नाराज गटाला आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जात आहे। मिलिंद भागवत आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। मिलिंद, अत्यंत महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल ही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर। काय झालं या बैठकीमध्ये, काय खलबतं रंगतायत गोव्यात? प्राजक्ता, गेल्या 2 दिवसांपासून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे गोव्यामध्ये आहेत आणि गोव्यामध्ये आधीच त्यांनी असं म्हटलं होतं की जे कोणी भाजपचे विरोधक असतील, जे कोण नाराज असतील त्यांना आम्ही सहकार्य करू। काल गोव्यातल्या एका हॉटेलमध्ये प्राध्यापक सुभाष वेलिंगकर आणि संजय राऊत यांची भेट झाली। साधारण 2.25 तास ही भेट झाल्याचं कळतंय आणि याच्यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। प्रामुख्यानं वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखालचे जे आंदोलन उभं राहत आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पर्याय कसा उभा राहील, ते शिवसेनेला कसं समर्थन देतील किंवा शिवसेना कुठल्या मुद्द्यांवर त्यांना समर्थन देऊ शकते, राजकीय पर्याय या दृष्टिकोनातून निवडणुकीपर्यंत काय रणनीती असेल आणि यासोबतच निवडणुकीमध्ये विविध ठिकाणी उमेदवार उभे करणं आणि त्यांच्या माध्यमातून भाजपला एक आव्हान उभं करणं या दृष्टीनेची रणनीती या बैठकीमध्ये ठरल्याचं कळत आहे। मिलिंद, तुम्ही आपल्याबरोबर आहात, संजय राऊत आपल्याबरोबर आहेत। मिलिंद, तुम्ही संजय राऊतांना प्रश्न विचारू शकाल? राऊत सर, काय नेमकं झालं तुम्ही आणि प्राध्यापक वेलिंगकर यांच्या बैठकीमध्ये? वेलिंगकर यांनी कसा मदतीचा हात पुढे केला किंवा तुम्ही काय इच्छा व्यक्त केली? नाही बघा, मदतीचा हात पुढे करण्यासाठी ही काय राजकीय बैठक होती असं मी मानत नाही। सुभाष वेलिंगकर हे गेले 40-45 वर्षापासून गोव्याचे कार्य करत आहेत मातृभाषा रक्षणात। ते संघाचे गोव्यातले प्रमुख आहेत, भारतीय जनता पक्षाचे गोव्यातले आधारस्तंभ आहेत। या गोष्टी जरी बाजूला ठेवल्या तरी आज गोव्यात जो काय भारतीय जनता पक्ष दिसतोय त्याच्यामध्ये वेलिंगकरांचं योगदान फार मोठं आहे। पण मातृभाषेसंदर्भात गोव्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वानं गोव्याच्या जनतेची फसवणूक केली असं वेलिंगकरांचं आणि त्यांच्या हजारो समर्थकांचं म्हणणं आहे। अशा वेळेला माध्यम प्रश्नावर त्यांनी जो बंडाचा झेंडा उभारलेला आहे त्याच्याकडे राजकीय दृष्ट्या न पाहता गोव्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक विषयासंदर्भात तो विषय पाहायला पाहिजे। शिवसेनेनं या संदर्भात गोव्यात वेलिंगकरांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे। राजकीय दृष्ट्या काय करायचं भविष्यात बघू। पण स्वाभाविकपणे आता तुम्ही दोघं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटणार। संजय, गोव्यामध्ये 20 जागा आम्ही लढवणार आहोत हे नक्की। पण मग त्याच्यात वेलिंगकर तुम्हाला पाठिंबा देणार आहेत किंवा या 20 जागांवर भविष्यात आम्ही ठरवू। आता मी विमानात बसले, मी बोलतो आपल्याशी। थँक्यू। हो मिलिंद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्याचबरोबर संजय राऊत देखील आपल्या बरोबर होते। संजय राऊत, धन्यवाद। तुम्ही आणखीन एक मुद्दा आहे। हॅलो, हा मिलिंद बोला। आणखीन एक मुद्दा आहे। तो मुद्दा असा आहे की आज वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा मेळावा सुद्धा घेण्यात आला आणि याच्यातल्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण एबीपी माझाच्या माध्यमातून आपल्याकडे काही फोटो आहेत आणि पुढच्या काही क्षणात काही व्हिज्युअल्स पण आपण दाखवू। हा जो मेळावा आहे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोवा अशा प्रकारचा बॅनर स्टेजवर लावून हा मेळावा घेण्यात आला। आपण पाहू शकतो ते फोटो। आणि याच सोबतच इथे भगवा ध्वजही लावला होता। स्वतः वेलिंगकरांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केलं सगळ्या उपस्थितांना आणि यासोबत सगळ्यात शेवटी संघाची प्रार्थना सुद्धा झाल्याचं कळतंय। वेलिंगकरांनी या सगळ्या संघ विचारांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साधारण 1800 ते 2000 कार्यकर्ते वेलिंगकर यांना पाठिंबा देणारे यावेळेला उपस्थित होते आणि गोव्याच्या एकूण राजकीय, सामाजिक आणि संघदृष्ट्या सुद्धा 1800 ही संख्या काही छोटी संख्या नाही, ही मोठी संख्या आहे। आणि या सगळ्यांच्या समोर पुन्हा एकदा प्राध्यापक वेलिंगकर यांनी हा मनोदय व्यक्त केला। या सगळ्या घडामोडी गोव्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहे। आगामी काळामध्ये गोव्याचं राजकारण कुठल्या दिशेने जात आहे ते या घडामोडी दर्शवत आहेत। मिलिंद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।